गुड इव्हनिंग मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरती सर्वांचं स्वागत. तर आता आपण आहे सकाळ कंपनीमध्ये आणि आपल्याला भेटलेलं आहे रिटर्नचं बुकिंग. तर आपण डायरेक्टली जिथे आपल्याला मटेरियल भरायचं त्या लोकेशनवरती सातपूरला पोहोचलो आहे आणि इथूनच आपला ब्लॉग सुरू करतो आहे. तर काल रात्री आपण ज्यावेळेस नाशिकमध्ये पोहोचलो होतो त्यावेळेस गाडी खाली केली आणि तिथंच ब्लॉग एंड केला. तर त्यानंतर आपण गेलो होतो सिन्नरला पूर्ण दिवसभर थांबलो, बट काही बुकिंग वगैरे भेटलं नाही. निघालो होतो आणि तेवढ्यातच अष्टविनायक रोड लाईन्स त्यांच्याकडून परत एक ग्रुपवरती बुकिंग आलं होतं. तर ते केलं आहे फाईन आणि आलो आहे डायरेक्टली लोडिंगला. तर चला, आपल्याला रिटर्नचं पण बुकिंग भेटलं आहे. तर हे मटेरियल घेऊन जायचं आपल्याला पुण्याला. तर बघूया काय काय हायलाईट्स होतात. तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया. तर गाडी भरायला टाईम होता, तिकडे कॅन्टीन आहे आणि आपण मागवलं आहे जेवण. तर बघू शकताय, चपाती, डाळ, भात, त्यानंतर शिमला मिरचीची भाजी. तर चला जेवण संपू, गाडी लोडिंग करू, कारण प्रिंटिंगचं मटेरियल म्हणजे पेपरचं मटेरियल आहे त्यामुळे टाईम तर जाणार होते. प्रिंटिंग चालू आहे, तोपर्यंत जेवण उरकू. मस्त असं तूप टाकलेलं आहे त्याच्यावरती. मशीन दाखवतो बघा, जुन्या काळातलं ओरिजिनल हायड्रोलिक सिलेंडर. हे मशीन कसलं जुनं काळातलं आहे जुनी. एकदा परत मशीन बघून घ्या, खूप जुन्या काळातलं मशीन आहे. चला बाहेर. एवढंच मटेरियल आहे. तर निघूया आता बाहेर, कारण रात्रीच्या वाजल्यात 12, भरपूर झालाय उशीर. आता एकदाच कंपनीच्या बाहेर तर एकदा मॅप लावू आणि नाशिकच्या बाहेर पडू. समोरच दिसतोय मित्रांनो मुंबई. राईट साईडला गेलं तर मुंबई आणि लेफ्ट साईडला गेलं तर धुळे, येवला किंवा इंदोर. आणि आपल्याला जायचं सरळ तर आपण आहे द्वारकाला आणि द्वारकापासून आपल्याला जायचं आता सरळ. बघूया तर कोणाला कुठे जायचंय. कुठं जायचंय? हा, कुठं जायचंय? चाकण किती एकटाच आहे का? आता तुम्ही पाहिलं असेल, आपण त्या माणसाला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली होती, बसून दिला. त्याला चाकणला जायचं होतं, बट प्रॉब्लेम अशी झाली, जसं तो गाडीमध्ये बसला आणि असा काय दारूचा वास आला काय सांगू. म्हणजे असं जागेवरती शिनक मारल्यासारखं झालं. तर लगेच खाली उतरवला त्याला, बोलो उतर बाबा, आपल्या गाडीमध्ये नाही चालत. ठीक आहे, तुम्ही प्रवासामध्ये रात्रीची लिफ्ट द्या, तुम्ही चांगले असाल ठीक आहे, जेन्युइन दिसत असेल बिंदास घ्या. बट खाणारा पिणारा असेल त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमचा प्रवास अजून स्ट्रगल वाढवण्यापेक्षा ते सिंगल गेलेलं कधीही उत्तम. त्यामुळे लिफ्ट देताना थोडा विचार करून देत जा. जेन्युइन असेल तर बिंदास द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट असे जर असतील काही महाग तर टाळत जा. आपला एकटा प्रवास नक्कीच चांगला होईल. तर चला निघाले नाशिकच्या बाहेर. 12 वाजून गेले, त्यामुळे हा टोल नाका आपला 41 रुपये नक्कीच कट करणार. ग्रीड पुढे आपण थांबलो होतो सिन्नरला. तर चला पहिलं डिझेल भरू आणि मग बोलू, कार्ड मारू. तर 2000 रुपयाचं डिझेल भरून घेतलंय आणि आपल्याला पहिला टोल लागलाय फक्त 20 रुपये. इथे ट्रान्सपोर्टला थांबलो होतो, पण दिवसभरात काही बुकिंग भेटली नाही आणि रात्री निघालो होतो 7 वाजता. म्हणजे ट्रान्सपोर्टर बंद करून चालला होता ऑफिस.
त्यावेळेस, कारण उद्या शनिवारी इकडं बंद राहत आहे. इथं जवळच आहे ट्रान्सपोर्टरचं ऑफिस साई कृपा, तिथे आपण थांबलो होतो. आणि इथून परत आपल्याला रिटर्न जावं लागलं बुकिंगसाठी 40 किलोमीटर आतमध्ये. म्हणजे आपला जो ड्राय रन वाढला आहे, 40 किलोमीटर जायचे, परत 40 किलोमीटर आता इथपर्यंत यायचे. आणि काल गाडी खाली केल्यानंतर तर ते 15 किलोमीटर जायचे आणि 15 किलोमीटर यायचे, म्हणजे 30, 8, 9, 10, 11, 110 किलोमीटर आपलं अनवॉन्टेड रन झालं होतं. डिझेल 600-700 रुपयाचं डिझेल आपलं त्याच्यामध्ये गेलं असेल, त्यामुळे थोडं डिझेल शॉर्टेज झालं होतं. आता बघू शकता अर्ध्याला फुल आहे. तर आपल्याला इथून डायरेक्ट जायचं आहे पुण्याला, म्हणजे सिटीमध्ये खाली करायचं आहे मटेरियल. आणि मटेरियल तुम्ही पाहिलं असेल हार्डली 200 किलो असेल. पेपरचे बंडल आहेत, तर 5-1 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे. थोडा आराम करायला थांबू जवळपास, आणि मग त्याच्यानंतर डायरेक्टली सकाळी डिलेव्हरीला जाऊया. समोरच दिसतोय मित्रांनो समृद्धी एक्सप्रेस हायवे. हा आहे नागपूरकडे जाण्यासाठी, आणि पुढे जाऊन लेफ्ट घेतलं तर मुंबईकडे जाण्यासाठी. आणि ही राईट साईडला एंट्री आणि एक्झिट. कसं वाटतंय समृद्धी? जर तुम्हाला समृद्धीचा पूर्ण प्रवास बघायचा असेल तर आपला ऑलरेडी एक ब्लॉग आहे, तर तो जाऊन नक्की चेकआउट करा. तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो. बघू शकताय मित्रांनो केवढं मोठं मशीन आहे, आणि त्याने तो पुढच्या ट्रकला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतोय, बट त्याचा स्पेस नाही आहे, आणि त्याच्यामुळे ही गाडी पण ब्लॉक. आणि हे बघू शकता केवढा मोठा आहे, ऑलरेडी 2-2 फूट बाहेर आहेत. माझा कारवाला सुद्धा लाईट मारत चाललाय. चला आपण निघूया आता ट्रकच्या मागे, परत त्याला ओव्हरटेक करून पुढे जाऊया. जय महाराष्ट्र. आता दिसेल, बघू शकता एंट्रन्स, आणि शेजारीच मस्त असं मंदिर समोर दिसतंय का मित्रांनो लाइटिंग, ते आहे संगमनेर. सकाळचे 4:15 वाजलेत, आणि आपण आता पेठला पोहोचलोय. बट आपल्याकडे ना लोकेशन आहे, फक्त नंबर आहे. आणि 4:15 वाजता जर पार्टीला फोन करून लोकेशन विचारावं तर थोडं अवघड होईल. त्यामुळं इथे 2 तास आराम करू, सकाळी निघू, पार्टीच्या लोकेशनवरती पोहोचू, आणि मग गाडी करू चालून झोपला. आता गुड नाईट आणि गुड मॉर्निंग दोन्ही संगच. तर चला भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. 9:30 वाजता आपण आता उठलोय, म्हणजे 4-4:30ला काहीतरी झोपलो होतो, तर डायरेक्टली 9:30 5-6 तास मस्तपैकी झोप झाली. कारण पार्टीचा पण काय फोन नाही आला. तर आता झोप झाल्यानंतर पाहिलं तर 9:30 वाजून गेले होते. तर आता लवकरात लवकर जाऊ पुण्याला, गाडी खाली करून घेऊ. चला आता निघालोय. आहे पेठच्या घाटातला व्ह्यू कसा वाटतोय? पहिला पेठच्या घाटात सिंगल रोड होता, म्हणजे जे जुने असतील त्यांना माहिती, तो छोटा रोड होता सिंगल. आणि आता बघू शकताय पुणे दापोडी सांगवी. चला फायनली पुण्यामध्ये पोहोचलोय. पुण्याचं जे नवीन स्ट्रक्चर तयार होत आहे तर ते इथून तुम्हाला आता दिसेल. नवीन पुणे समोरच शनिवारवाडा, बाजीराव पेशवे, श्रीमंत बाजीराव पेशवे. तर आपण सध्या शनिवारवाड्याच्या बाजूला आहे, आणि इथूनच परत आपल्याला राईट घेऊन जायचं आहे.
बरीच अशी किरकिर झाल्यानंतर आणि आलोय आता बाहेर परत शनिवारवाड्याच्या पुढे. तर चला पहिलं बाहेर पडू आणि मग बोलू. तर फायनली मित्रांनो पोहोचलोय घरी आणि आपली नाशिकची ट्रिप झाली आहे कंप्लीट. थोडी किरकिर झाली तिथं ॲक्च्युली गाडी लावण्यावरतून, त्यामुळं जास्त काही शूट वगैरे केलं नाही आणि डायरेक्टली घरी निघून आलो मटेरियल खाली करून. तर तो बोलत असा होता की गाडी आडवी लाव आणि रोड आहे 15 फुटाचा, आपली गाडीच पडते ऑलमोस्ट 14-15 फुटाची. तर आडवी लावल्यानंतर रोड टोटली ब्लॉक होत होता म्हणून काय थांबलं नाही. तर जरा शहाणा बनत होता म्हणून त्याच्याच भाषेत त्याला समजवलं आणि नंतर हमाली करायला लावली. तर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच, तो ऍड केलेला आहे. 2 hours later दिसत असेल आपली 19:34 आणि थांबलोय घरापाशीच, कारण आंघोळ वगैरे झाली आहे, नाश्ता वगैरे झाला आहे. दुपारचे 3 वाजलेत आणि येतानाच आपल्याला एक कॉल आला होता की एक शिफ्टिंग आहे लोकलचं. तर हा बोललोय कारण आपल्याकडे टाईम होता आणि आताही घरी बसून काही करणार होतो, त्यापेक्षा ते आलंय ते कन्फर्म केलं. तर आता जाऊया, कसं आहे ते दाखवून देतो. किती मटेरियल आहे, किती भरायचं आहे, कुठं खाली करायचं आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर निघालोय मित्रांनो लोडिंगला. इथं शिंदे वस्तीलाच करायचं आहे लोडिंग. सोसायटीत फक्त फिरून यावं लागतंय, त्यामुळे पोचू. कारण त्याचा फोन आला होता ना, तो पोचलाय. आपण पण लगेच पोचू जाऊन. चलो. कसा आहे आमचा रोड आणि कसा आहे जागेवरती टर्न. आठ दिवस मस्त चालत ते तिथं जावा तुम्ही आणि बघा काय हा जावा गंमत पाहिली असेल. जर ज्याचं सामान आहे तर आता हे बिल्डिंग मध्ये आणि घर मालक बोलतोय की 1 महिन्याचं आधी सांगायला पाहिजे आणि रूमवाला बोलतोय की 8 दिवस मी ऑलरेडी सांगितले. त्याच्यावरतून तो म्हणतोय की नाही मला 1 महिन्याचं पेमेंट पाहिजे. तर असा आहे एक किस्सा. आता हे सगळे गँग जेवढे माणसं भरणारी होती म्हणजे ते मित्र फ्रेंड सर्कल असेल त्यांचा, तर ते सगळे गेले त्याच्या दुकानावरती बघायला की काय नक्की डिसिजन होतोय ते. तर चला बघूया मस्तपैकी. आता गंमत बघायला भेटेल पुढे जे काय बघू शकताय मटेरियल. नाही तर झाली आपली गाडी लोडिंग आणि निघूया. थोडं पाणी वगैरे पिलं, मटेरियल पॅक केलंय, त्यांचं सामान पुढे पण थोडंफार ठेवलंय. तर चला आणि बघू शकता अजून एक गार पाणी आहे, कारण पाणी भिजून ठेवल्यामुळे जर टॉवेल आपण भिजून ठेवलं त्यामुळे पाणी थंड. चला निघू डायरेक्टली आता ड्रॉप लोकेशनवरती पोहोचू. तर झाली आहे मित्रांनो आपली गाडी खाली आणि आपला. तर जाऊया आता घरी डायरेक्ट. फायनली गाडी खाली करून आता आपण आलोय घरी आणि म्हणजे गॅरेजलाच थांबले, जरा चेक करायचं होतं. तर बघू आज फिटर नाही आहे म्हणून उद्या चेक करू. तर झालं आहे आपल्या नाशिकची पूर्ण ट्रिप कंप्लीट. त्यानंतर आजची लोकल शिफ्टिंगची ट्रिप कंप्लीट. तर खूप भारी असा एक्सपिरियन्स होता. तुम्हालाही व्हिडिओ पाहायला पूर्ण आवडला असेल. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे एंड करूया. आणि आजचा आपला रिपोर्ट झालेला आहे म्हणजे काल नाशिकचे 7,500, त्यानंतर रिटर्नला 4,000 रुपये आणि आत्ताचं 1,000, असे 5 म्हणजे 12,500 रुपयाचा आपला 3 दिवसात रिपोर्ट झालेला आहे. एक 4-1,000 रुपये खर्च असेल, बाकी तर टोटली प्रॉफिट. तर चला भेटूया मित्रांनो अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कुठे असेल ते अजून तर फिक्स नाही आहे, बट तुम्हाला लवकरच कळेल की आपली नेक्स्ट ट्रिप कोणती होणार आहे. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे एंड करूया. गुड नाईट आणि जय शिवराय.